नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, अपडेट असणार आहे UDAS+ पोर्टलची आणि त्यामधील टीचर मॉड्यूलची। तर मित्रांनो, UDAS+च्या टीचर मॉड्यूलची अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। राज्यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांच्या मित्रांनो बदल्या झालेल्या आहे आणि त्या शिक्षकांना आता अटॅच डिटॅच करावं लागणार आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं लागणार आहे। तर मित्रांनो, UDAS+ पोर्टलवर आपल्याला टीचर मॉड्यूलमध्ये जर आपल्या शाळेतील एखादी शिक्षक बदलून गेलेला असेल तर त्याला आपल्याला डिटॅच कसं करायचं आहे किंवा एक्सपोर्ट कसं करायचं आहे, ड्रॉपबॉक्स मध्ये कसं टाकायचं आहे, किंवा एखादा शिक्षक जर नवीन आलेला असेल तर त्या शिक्षकाला आपल्याला इम्पोर्ट कसं करायचं आहे किंवा अटॅच कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो सहित माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, UDAS+ पोर्टल 2025-26 टीचर मॉड्यूलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। अटॅच डिटॅच कसं करायचं, बदली झालेल्या शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। संपूर्ण लाईव्ह डेमो आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्याने व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, आपल्याला UDAS+चा जे टीचर मॉड्यूल आहे त्यामध्ये जाण्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये UDAS+ची साईट आपण सर्च करून घेणार आहोत। तिथे आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि तिथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपण क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला टीचर मॉड्यूलवर जाण्यासाठी सुविधा मिळणार आहे। तर बघा, कालसुद्धा आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ याविषयी बघितलेला होता। या पोर्टलवर जे UDAS कॉमन लॉग इन आलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण बघितलेला होता। तर बघा, आता सगळ्यात अगोदर आपण टीचर मॉड्यूलमध्ये जाण्यासाठी इथे टीचर मॉड्यूलवर लॉग इन करणार आहोत किंवा कॉमन लॉग इनवरून सुद्धा आपल्याला जाता येणार आहे। तर मी टीचर मॉड्यूल यावर लॉग इनच्या बटनवर क्लिक करतो आणि इथे लॉग इन करून घेतो। लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचा ID पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथे लॉग इन करायचा आहे। ID पासवर्ड आणि हा कॅप्चा जो आहे जसाच्या तसा इथे टाकून इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे। तर मी लॉग इन करतो, त्यानंतर आपण सविस्तर माहिती जाणून। मी आता ही जी शाळा आहे लॉग इन करून घेतलेली आहे। ही माझी जुनी शाळा आहे आणि इथून आता माझी बदली झालेली आहे। माझ्यासोबत जे दुसरे शिक्षक होते त्यांची सुद्धा बदली झालेली आहे, दोघांच्या बदल्या झालेल्या आहे। मित्रांनो, आता आम्ही दोघेही इथे डिटॅच होणार आहोत किंवा ड्रॉपबॉक्समध्ये जे आहे ते आम्ही टाकून घेणार आहोत। तर बघा, इथे आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर हे जे 4 आपल्याला टॅब दिसणार आहे यामध्ये हे जे पहिलं टॅब आहे यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे। तर बघा, यावर आपण क्लिक करणार आहोत। इथे क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो। तर आपल्याला इथे जे काही अपडेशन करायचं होतं ते आपण संपूर्ण अगोदरच केलेलं आहे। तर इथे बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे। इथे स्टेटस जे आहे ते सर्टिफाईड म्हणून आहे। तर मित्रांनो, आता बघा, इथे आपल्याला सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। इथे आपल्याला एखाद्या शिक्षकाला आपल्याला जर ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं असेल, म्हणजे ज्या शिक्षकांची जर बदली झालेली असेल किंवा इम्पोर्ट करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काही माहिती लागणार आहे। तर ती माहिती आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे। तर ती माहिती असणार आहे, जसं आपल्याला त्या शिक्षकाचा नॅशनल कोड लागणार आहे। तर तो 8 अंकी जो कोड असणार आहे, TP 8 अंकी कोड असणार आहे, तो आपल्याला लागणार आहे। शालार्थ ID लागणार आहे आणि त्याची डेट ऑफ जॉईनिंग जे असणार आहे ते सुद्धा लागणार आहे। तर ते जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर इथून ती जे शिक्षकांची माहिती आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे, इथून ती माहिती काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो बघा, आता आपल्याला इथे ही जी माहिती येणार आहे तर इथूनच आपल्याला त्या शिक्षकाला ड्रॉपबॉक्समध्ये टाकता येणार आहे। तर बघा, ही जी माहिती आहे, जसं आता आम्ही तिथे 2 शिक्षक होतो आणि आता आमच्या दोघांच्या तिथून बदल्या झालेल्या आहे। तर आम्हाला आता इथून ड्रॉपबॉक्समध्ये जावं लागणार आहे। तर मी आता एकेकाचं ते करून घेणार आहे। तर बघा, हे जी पहिले शिक्षक आहे अशा पद्धतीची माहिती आपल्यासमोर येणार आहे। इकडे जर आपण स्क्रोल केलं तर शेवटचा जो कॉलम आहे मित्रांनो स्टेटस ॲक्शनचा, तर यामध्ये बघा हे सगळं आपण अगोदर अपडेट केलेलं होतं, इथे कंप्लीटेड म्हणून आहे। आणि खाली मित्रांनो एक टॅब आपल्याला मिळणार आहे लेफ्ट स्कूल म्हणून। तर इथे आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो ही जी माहिती आपल्याला दिसणार आहे, जसं इथे नॅशनल कोड वगैरे आहे, आपला शालार्थ कोड वगैरे आहे, तर तो आपल्याला एका वहीवर लिहून घ्यायचा आहे अगोदरच, डेट ऑफ जॉईनिंग वगैरे, आणि त्यानंतर जे काम आहे करायला घ्यायचं आहे। तर बघा, आता आपल्याला हे जे शिक्षक आहे यांना मी आता ड्रॉपबॉक्समध्ये टाकणार आहे, म्हणजे हे दुसऱ्या शाळेवर तिकडे अटॅच व्हायचे आहे। तर बघा, त्यासाठी इथे हे जे टॅब आहे लेफ्ट स्कूल यावर आपण क्लिक करणार आहोत।
यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस इथे येणार आहे. त्या शिक्षकाची संपूर्ण माहिती मित्रांनो इथे येणार आहे. बघा अशा पद्धतीची माहिती असणार आहे. वरच्या बाजूला खाली आपल्याला बघा आर यू शुअर टू सेंड पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉपबॉक्स, म्हणजे आपल्याला ते विचारत आहे. एक कन्फर्मेशन असणार आहे की खरंच आपल्याला या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे का. तर तिथे सिलेक्ट रिझन करावं लागणार आहे. तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर तिथे वेगवेगळी कारणं येणार आहे, त्यावर आपण क्लिक करून बघू. तर बघा ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी जे कारण असणार आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे. जसं ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ड्यू टू रिटायरमेंट, म्हणजे ते शिक्षक निवृत्त झालेले आहे. ट्रान्सफर शिफ्टेड टू अनदर स्कूल, म्हणजे त्या शिक्षकांची बदली झालेली आहे, हे दुसरं ऑप्शन आहे. त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे ते ड्यू टू लेफ्ट जॉब, म्हणजे त्यांनी नोकरी सोडलेली आहे. ॲक्टिव्ह रॉंगली इम्पोर्टेड, म्हणजे चुकीने ते इम्पोर्ट झालेले होते अशा पद्धतीचे आहे. पाचवं आहे इथे ड्यू टू डेट, म्हणजे ते जे शिक्षक आहे ते मरण पावले अशा पद्धतीचे बरेचसे इथे कारणं असणार आहे मित्रांनो. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शिक्षकांची बदली झालेली आहे त्याच्यासाठी हे जे दुसरं आहे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेड शिफ्टेड टू अनदर स्कूल, म्हणजे त्या शिक्षकांची बदली झाली आहे. तर याला मी टिक करून घेतो. इथे आपल्याला सिलेक्ट रिजनमध्ये आपण तिथे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेड शिफ्टेड टू अनदर स्कूल, म्हणजे बदली झालेल्या शिक्षकांसाठी हा दुसरा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. यावर मी टिक करून घेतो. इथे खाली रिमार्कमध्ये ओके लिहून घेतो आणि लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल, तर त्या शाळेमध्ये शेवटचा दिवस किती तारीख होती ते आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर कॅलेंडर येणार आहे. तर त्या कॅलेंडरमधून आपल्याला ती जी डेट असणार आहे, शेवटची जी तारीख असणार आहे त्या शाळेमधली ते टाकून घ्यायची आहे. जशी माझी 19/11/2025 होती ते मी टाकून घेतली. आता ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला अगदी काळजीपूर्वक चेक करून घ्यायची आहे. या कामामध्ये कुठलीही घाई करण्याची काहीच गरज नाही आहे. तर बघा संपूर्ण माहिती बरोबर आहे का बघून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट रिजन आपण करून घेतलं, रिमार्क लिहून घेतला आणि लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल ते डेट टाकून घेतली. आणि त्यानंतर आता खाली बघा दोन ऑप्शन आहे, एक बॅक आणि एक लेफ्ट स्कूल म्हणून. तर आपल्याला सिम्पली लेफ्ट स्कूल जे आहे ते करून घ्यायचं आहे. तर यावर मी क्लिक करतो. इथे बघा प्लीज एंटर रिमार्क ॲटलिस्ट 10 कॅरेक्टर अँड अप टू 100 कॅरेक्टर, म्हणजे इथे आपण जो रिमार्क फक्त ओके लिहिला आहे मी, तिथे काहीतरी कमीत कमी 10 अक्षरामध्ये किंवा जास्तीत जास्त 100 अक्षरामध्ये तो रिमार्क लिहायचा आहे. तर याला ओके करतो मी आणि रिमार्क इथे लिहून घेतो. बघा तिथे आपल्याला जे रिमार्क लिहायचा होता तिथे एरर आलेली होती आणि तिथे रिमार्क कमीत कमी 10 अक्षराच्या वर आणि 100 अक्षरापर्यंत आपल्याला तो लिहायचा होता. तर बघा मी टीचर ट्रान्सफरटेड टू अनदर स्कूल असा रिमार्क तिथे लिहून घेतलेला आहे. बाकी आपण सर्व भरून घेतलेलं होतं. आता लेफ्ट स्कूल यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉपबॉक्स, म्हणजे इथे कन्फर्मेशन अजून आलेलं आहे इथे. आणि तिथे बघा रिझनसुद्धा आलेला आहे ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेड शिफ्टेड टू अनदर स्कूल. तर हे अगदी बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर बघा आता तेथील एक शिक्षक जे आहे ते गेलेले आहे, म्हणजे मी माझंच केलेलं आहे मित्रांनो. हे जे दुसरे शिक्षक आहे यांचं मला अजूनपर्यंत ते कोणत्या तारखेला तिथून भारमुक्त झाले ते मला माहीत नाही, त्यामुळे मी सध्या तरी यांचं करणार नाही, परंतु मी माझं स्वतःचं इथे करून घेतलेलं आहे. आणि बघा आता इथे आपणाला एकच शिक्षक दिसत आहे. इथे खाली हे स्क्रोल होतही नाही आणि इथे जे माझं नाव होतं ते निघून गेलेलं आहे या शाळेमधून. तर बघा आता आपल्याला इथून काय करायचं आहे, स्कूल डॅशबोर्डवर यायचं आहे. यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा आता जे स्टेटस आहे मित्रांनो इथचं आता नॉट सर्टिफाईडचं आलेलं आहे, कारण आता इथची माहिती काही बदललेली आहे, कारण एक शिक्षक इथून गेलेले आहे. तर व्ह्यू ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह स्टॉप यावर जर आपण क्लिक केलं या तिसऱ्या टॅबमध्ये, तर इथे ड्रॉपबॉक्समध्ये जे शिक्षक असणार आहे ते आपल्याला दिसणार आहे. एका शिक्षकाला आपण इथे ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं आहे, कारण त्यांची बदली झालेली आहे. तर बघा ते पाहण्यासाठी आपल्याला इथे बघा व्ह्यू ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह स्टॉप म्हणून आहे, या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तिथे सर्च करण्यासाठी एकूण 3 ऑप्शन असणार आहे. जसं ऑप्शन 1 असणार आहे सर्च बाय UDAS कोड, त्यानंतर ऑप्शन 2 असणार आहे सर्च बाय नॅशनल कोड आणि सर्च बाय स्कूल. तर कोणताही ऑप्शन घेऊन आपण जाऊ शकतो. तर बघा मी सर्च बाय UDAS कोड इथे करतो आणि इथे या शाळेचा जो UDAS कोड आहे तो टाकून घेतो. तो टाकून मी गोवर क्लिक करतो. गोवर क्लिक केल्यानंतर आता मी जे ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं आहे मी स्वतःच तिथे करून घेतलेलं होतं. तर बघा तिथे आलेलं आहे नॅशनल कोड, नेम जे आहे राजेश मेघराज मेश्राम आलेला आहे, त्यानंतर संपूर्ण माहिती जी आहे ते असणार आहे तिथे. आणि
रिझन फॉर इनॅक्टिव्ह, तर ड्रॉपबॉक्स ॲक्टिव्ह ट्रान्सफर शिफ्टेड टू अनदर स्कूल, म्हणजे बदली झाल्यामुळे त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं आहे अशा साठी आलेला आहे. आणि ॲक्शन जर आपण बघितली मित्रांनो तर बघा इम्पोर्ट स्टॉप म्हणून आहे, म्हणजे इम्पोर्टसाठी रेडी आहे किंवा यांना इम्पोर्ट करता येणार आहे. तर अशा पद्धतीची ती ॲक्शन असणार आहे. तर मित्रांनो आता ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं, एखाद्या शिक्षकाची जर बदली झालेली असेल ते आपण बघितलेलं आहे. आता त्यांना इम्पोर्ट कसं करायचं हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता इथून मी लॉग आउट होतो आणि ज्या शाळेवर मला अटॅच व्हायचं आहे तिथे मी आपणाला इम्पोर्ट करून दाखवणार आहे. तर बघा या शाळेवरून आता मी स्वतःला ड्रॉपबॉक्समध्ये टाकून घेतलेलं आहे, डिटॅच करून घेतलेलं आहे. आता ज्या शाळेवर माझी बदली झालेली आहे तिथे मी अटॅच कसं करायचं युडाइस प्लसच्या टीचर पोर्टलवर हे आपल्याला दाखवणार आहे याच व्हिडिओ. शैक्षणिक ऑनलाईन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा. मित्रांनो बघा आपण एखाद्या स्कूलवरून ज्या शिक्षकांची बदली झाली त्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं हे बघितलेलं आहे. आता जसं मी त्या शाळेवरून आता लेफ्ट झालेलो आहो किंवा ड्रॉपबॉक्समध्ये मी टाकलेलं आहे. आता मला मी ज्या शाळेवर बदलून गेलेलो आहो त्या शाळेवर मला अटॅच करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा मी ऑलरेडी लॉग इन करून घेतलेलं आहे ज्या शाळेवर माझी बदली झालेली आहे तिथे. आणि तिथून आता आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, अटॅच होण्यासाठी किंवा तिथे इम्पोर्ट करावं लागणार आहे. तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस दिसणार आहे, इथे आपल्याला या बाजूला या ज्या टॅब दिसत आहे मित्रांनो, इथे पहिली जी टॅब आहे इम्पोर्ट स्टॉप म्हणून, यामध्ये जावं लागणार आहे एखाद्या शिक्षकाला इम्पोर्ट करण्यासाठी. जर आपल्या शाळेवर एखादे शिक्षक नवीन आलेले असतील बदलून, त्यांना इम्पोर्ट करावं लागणार आहे. तर आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं, कसं टाकायचं ते आपण बघितलेलं आहे. तर बघा आता इम्पोर्ट स्टॉप आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी यावर क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर इथे इम्पोर्ट स्टॉप म्हणून आहे. तर इथे आपल्याला नॅशनल कोड, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे संबंधित शिक्षकाची ज्यांना इम्पोर्ट करायचं आहे, आणि त्यानंतर इथे गो करावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा आपणाला आता संबंधित शिक्षकाची नॅशनल कोड वगैरे माहीत पाहिजे. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं होतं की काही माहिती आपल्याला अगोदरच तयार करून ठेवावी लागणार आहे. जसं संबंधित शिक्षकाचा नॅशनल कोड असेल, TP या सिरीजचा असतो तो 8 अंकी असतो तो. त्यानंतर शालार्थ कोड वगैरे, त्या शिक्षकाची जॉईनिंग डेट वगैरे, डेट ऑफ बर्थ वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हव्या असल्या पाहिजे. तर बघा आता मी इथे नॅशनल कोड टाकून घेतो. बघा या रकान्यामध्ये आपल्याला इथे नॅशनल कोड टाकायचा आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. तर मी तो कोड टाकून घेतलेला आहे नॅशनल कोड. आता डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी आपल्याला इथे कॅलेंडर ओपन होणार आहे आणि तिथून आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ जी असणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा वर्षावर आपण जर क्लिक केलं तर तिथे संपूर्ण वर्षाची अशी एक यादी येणार आहे, तिथून वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर त्या वर्षातील जो काही महिना असेल त्याला आपल्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे. आता बघा तिथे डेट वगैरे आलेली आहे. तर बघा आपण एखादा स्टॉप म्हणजे एखाद्या शिक्षकाला इम्पोर्ट करताना आपणाला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे इम्पोर्ट स्टॉप लिहून येणार आहे, ज्या शाळेवर करणार आहोत त्या शाळेचं नाव असणार आहे. इथे त्या शिक्षकाचा नॅशनल कोड टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि इथे गोचं जे बटन आहे यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. तर बघा यावर मी आता क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्यासमोर संबंधित शिक्षकाची संपूर्ण माहिती येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा इथे माझी माहिती आलेली आहे, नॅशनल कोड वगैरे आहे. स्टाफ नेम मध्ये माझं इथे नाव आलेलं आहे राजेश मेघराज मेश्राम म्हणून. संपूर्ण माहिती तिथे बाकीची असणार आहे, डेट ऑफ बर्थ वगैरे, करंट स्टेटस वगैरे, नेचर ऑफ अपॉइंटमेंट रेग्युलर, जे काही असेल ते संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे आपल्याला. डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल, तर इथे आपल्याला डेट ऑफ जॉईनिंग टाकायची आहे, म्हणजे या शाळेमध्ये आपण कोणत्या तारखेला जॉईनिंग झाला. तर इथे डेट ऑफ रिलिव्हिंग आहे, म्हणजे मागच्या शाळेवरून ज्या तारखेला आपण रिलीव्ह झालो किंवा भारमुक्त झालो ती डेट आपोआपच इथे येणार आहे आणि आपल्याला जॉईनिंगची डेट इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे रिमार्क लिहून घ्यायचा आहे आणि इथे बघा वॉन्ट टू चेंज नेचर ऑफ अपॉइंटमेंट, जर इथे नेचर ऑफ अपॉइंटमेंट जे आहे ते जर चेंज करायचं असेल तरच आपल्याला इथे या बॉक्सला टिक करायचं आहे, अन्यथा इथे काहीच करायचं नाही. वॉन्ट टू चेंज स्टॉप टाईप, जर आपलं
स्टाफ जो आहे आपला तो जर आपल्याला चेंज करायचा असेल तरच आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर बघा आपला स्टाफ टाईप जो आहे तो टीचिंग स्टाफ आहे आणि नेचर ऑफ अपॉइंटमेंट हे रेग्युलर आहे. तर हे जसं आहे तसंच ठेवायचं आहे, इथे काहीच नाही करायचं आहे. तर बघा मी आता सगळ्यात अगोदर इथे डेट ऑफ जॉईनिंग जे आहे मित्रांनो ही इथे टाकून घेणार आहे. मी जुन्या शाळेवरून 19/11/2025ला रिलीव्ह झालेलं होतं आणि इकडे 20 तारखेला जॉईनिंग झालेलं होतं. तर ती तारीख मी इथे टाकून घेतो 20/11/2025. त्यानंतर रिमार्क लिहून घेतो टीचर जॉईनिंग ऑन न्यू स्कूल म्हणून. तर बघा एवढी संपूर्ण माहिती भरल्यानंतर अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपल्याला खाली एक टॅब मिळणार आहे इम्पोर्ट स्टाफ म्हणून. तर बघा इम्पोर्ट स्टाफ हे जे टॅब आहे यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायची आहे. या कामामध्ये कुठलीही घाई करायची नाही आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. फक्त आपल्याला काळजीपूर्वक तेवढं करायचं आहे. आणि जर आपण पूर्ण व्हिडिओ जर स्किप न करता बघितलेला असेल तर संपूर्ण गोष्टी आपल्या अगदी सहजपणे लक्षात येणार आहे. तर बघा आता संपूर्ण माहिती माझी भरून झालेली आहे. जास्त काही भरायचं नव्हतं. तिथे नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थ टाकल्याबरोबर संपूर्ण माहिती आलेली आहे. डेट ऑफ जॉईनिंगची आपल्याला तिथे तारीख टाकायची होती आणि तिथे रिमार्क लिहून घ्यायचा होता. आता मी इम्पोर्ट स्टाफ करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे. डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट स्टाफ, याला इम्पोर्ट स्टाफ म्हणून करून घ्यायचं आहे. आणि बघा आता स्टाफ इम्पोर्टेड सक्सेसफुली असा एक मेसेज वर आपल्याला इथे दिसणार आहे. तर आता जर आपण बघितलं या शाळेमध्ये तर इथे बघा आता माझं नाव इथे आलेलं आहे संपूर्ण. आणि आता यामध्ये एक फरक दिसणार आहे. दोन्हीवरचे हिरवे आहे आणि हा केशरी रंगामध्ये आहे. म्हणजे आपल्याला ही माहिती जी आहे ही अपडेट करावी लागणार आहे. तर मित्रांनो अपडेट कशी करायची हे आपल्याला माहितीच आहे. कारण आपण सुरुवातीला ही जी माहिती आहे टीचर पोर्टलवरची हे आपल्याला अपडेट करायची होती शिक्षकाची. तर ती माहिती आपल्याला अगदी सहजपणे तिथे अपडेट करता येणार आहे. तर बघा मी अगदी 2 मिनिटांमध्ये अपडेट करून आपल्याला दाखवणार आहे. तर बघा आता ही संपूर्ण माहिती मी अपडेट सुद्धा करून घेतलेली आहे. ही संपूर्ण माहिती हिरव्या रंगामध्ये आलेली आहे. तर मित्रांनो यावर्षी ज्या बदल्या झालेल्या आहे त्या बदल्याअंतर्गत जर आपल्या शाळेवरील कोणते शिक्षक जर बदलून गेलेले असतील किंवा दुसरे जर नवीन शिक्षक आलेले असतील तर आपल्याला UDAS+ पोर्टल जे आहे त्यावरील टीचर मॉड्यूलमध्ये आपल्याला एखादाही शिक्षक बदलून गेला तर त्याला आपल्याला डिटॅच कसं करायचं, त्या शाळेवरून त्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं आणि जर नवीन शिक्षक आलेला असेल तर त्याला आपल्याला इम्पोर्ट कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमोसहित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं संपूर्ण काम झालेलं आहे. फक्त आपण जर हा व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्याला संपूर्ण या गोष्टी लक्षात आलेल्या असेल. तर अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.